नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कर्नाळ नागरी सहकारी बँकेत केलेल्या घोटाळ्याप्रकरणी शेका पक्षाचे माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर सोमवारी पनवेल जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सध्या कोर्टात वकिलांचा युक्तिवाद सुरू असून आता आज पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीला माजी आमदार बाळाराम पाटील हे वेळोवेळी उपस्थित राहत होते. आता या सुनावणीच्या वेळी शेका पक्षाचे प्रीतम म्हात्रे आणि उरणचे शिवसेना उबाठाचे माजी आमदार मनोहर भोईरही न्यायालयात उपस्थित होते. उच्च न्यायालयाने जामीन दिलेला असल्याने आता याही न्यायालयाकडून जामीन मिळेल अशी आशा शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे. बाळाराम पाटील सुनावणीला कायम उपस्थित राहतात हे पाहून आता शेका पक्षाचे प्रीतम म्हात्रेही उपस्थित राहिल्याने इतर उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत होता. आपण सुनावणीला उपस्थित नव्हतो अशी चुगली कोणी विवेक पाटील यांच्याकडे करू नये असेही प्रीतम म्हात्रे यांना वाटत असावे. विवेक पाटील यांची जामिनावर सुटका झाली तर आपणही उपस्थित होतो हे दाखवण्यासाठी आता ही नेते मंडळी धडपड करत असल्याची चर्चा सुरू आहे. पनवेल तालुक्यातील वावंजे येथील NK गार्डनमधील बंद घरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. उत्तम कुरकुटे हे NK गार्डन वावंजे येथे राहतात. त्यांचे घर बंद असल्याचे पाहून आरोपी शाकीर मोहम्मद शब्बीर खान यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा मिळून जवळपास 1,31,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाच्या पथकाने या आरोपीचा शोध सुरू केला. या दरम्यान हवालदार सतीश तांडेल यांना बातमीदाराकडून आरोपीची माहिती मिळाली आणि तो पुणे येथे लपल्याचे समजले. त्यानुसार या पथकाने पुण्यात जाऊन सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. पनवेल शहरातील गोखले सभागृहात विश्व हिंदू परिषद बजरंग दल पनवेल प्रखंड आयोजित हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येत महिला पुरुष यांनी सहभाग घेतला. तर प्रमुख वक्ते म्हणून बजरंग दल पूर्व संयोजक उमेश गायकवाड, विश्वधर्म वारकरी संस्थेचे हरिभक्त पारायण संजय महाराज पाटील, हरिभक्त पारायण सुरेश महाराज, हरिभक्त पारायण संतोष महाराज सते, प्रखंड मंत्री विश्व हिंदू परिषद मुकेश नागेंद्र उपाध्याय यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमात हिंदू एकत्र आला पाहिजे, महिला शक्ती वाढली पाहिजे, लव जिहाद, लँड जिहाद, बांगलादेशची झालेली घटना, जातीपातीच्या पलीकडे जाऊन हिंदू एकत्र यायला पाहिजे, विश्व हिंदू परिषद आणि त्यांचे कार्य अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. दुर्गा वाहिनीच्या दुर्गा यांनी लाठीकाठी तलवारबाजीचे कर्तव्य दाखवून महिला शक्तीचे महत्त्व येणाऱ्या काळात गरजेचे आहे हे पटवून दिले. पनवेल शहरातील शाळा कॉलेज परिसरात रोड रोमिओ तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनातून रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांविरुद्ध आता पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील शाळा कॉलेज परिसरात अशा रोड रोमिओंचा नाहक त्रास विद्यार्थिनींना होत होता. त्या संदर्भात अनेक तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणि वाहतूक पोलिसांकडे विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांद्वारे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी या रोड रोमिओंविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून त्याअंतर्गत अशा प्रकारे रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांविरुद्ध मोटार ॲक्टप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी टीका टिप्पणीकडे दुर्लक्ष करा. जिल्हा नियोजनातून आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करून निधी आणण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे हे आहेत. स्वतःच्या ताकदीवर त्यांनी हे विश्व निर्माण केले आहे. मित्रपक्षांमध्ये गैरसमज असतील तर ते मिटवून आमदार थोरवे यांना 60,000 मतांची आघाडी गाठण्यासाठी मी लक्ष घालीन. प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन आपण मित्रपक्षांची नाराजी दूर करू. राज्यात ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्यांनाच उमेदवारी असे धोरण ठरले आहे. त्यामुळे तुम्ही कामाला लागा असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यावेळी केले. कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, विधानसभा गटनेते आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, महिला आघाडी संपर्क प्रमुख डॉ. शिल्पा देशमुख, शिवसेना उत्तर रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर, जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील, जिल्हा सल्लागार गोविंद बैलमारे, गजेंद्र वाघेश्वर, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, संदेश पाटील उपस्थित होते.
राज्य सरकारने मुलींना देण्यात येणाऱ्या सवलतीप्रमाणे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काचा 100% लाभ देण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून मान्यता दिलेली होती. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच कॅप सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमध्ये योजनेची माहिती विद्यार्थिनींना नसल्याने नॉन कॅप विद्यार्थिनी या लाभापासून वंचित राहत आहेत. राज्य सरकारने विद्यार्थिनींची शैक्षणिक गरज पाहता योजनेत सहभागी केल्यास अनेक मुलींना शैक्षणिक शुल्क लाभ घेण्यात आणि शिक्षण मिळवण्यात सहकार्य मिळेल, अशा मागणीचे निवेदन अलिशा शेख यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले आहे. यावर्षी मुलींनी राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत करून उच्च आणि तंत्र शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न केले, परंतु वेळेवर अधिक माहिती आणि मार्गदर्शन न मिळाल्याने अभियांत्रिकी प्रवेश घेताना राज्य सरकारच्या निःशुल्क फी प्रक्रियेच्या लाभापासून हजारो मुली वंचित राहिल्याचे आढळत आहे. राज्य सरकारने चालू वर्षाच्या शिक्षणाच्या प्राथमिक वर्षात ज्या मुली या लाभापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना उच्च शिक्षणाच्या दुसऱ्या आणि पुढील अभ्यासक्रमात निःशुल्क फीचा लाभ मिळवण्यासाठी पात्र ठरवावे, अशी मागणी पत्रकार साबिर शेख यांनी केली आहे. उरण परिसरातील गणेश मूर्तींसोबत गौरीच्या मूर्तींना देखील मोठी मागणी आहे. महाराष्ट्रात सर्वत्र विविध पद्धतीने गौरी असतात. यामध्ये खडे, मुखवटे, तेरडा अशा प्रकारच्या गौरी बसवल्या जातात. मात्र मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उरण, पेण, अलिबाग परिसरात आगरी कोळी कराडी समाजात तेरडाच्या रोपासोबत मूर्तीच्या गौरींची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. चिरनेर येथील गणेश मूर्तींसोबत गौरीच्या मूर्तींना देखील मोठी मागणी असून या मूर्ती मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उरण आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील पाठवल्या जातात. विशेष म्हणजे या गौरींच्या निर्मितीसाठी गणेश मूर्तिकारांच्या घरातील महिला मेहनत घेत आहेत. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी गणपती कारखान्यात गणेश मूर्ती आणि गौरींच्या मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात काम सुरू आहे. डोळ्यांची सुबक आखणी, आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती उरणमधील गौरी मूर्तींचे विशेष आकर्षण आहे. नऊवारी नेसलेली अत्यंत सुबक अशी गौरींची मूर्ती मन मोहून घेत आहे. पूर्वी साधी सरळ आंबाडा घातलेली गौराईची मूर्ती आता आधुनिक ट्रेंडमध्ये देखील पाहायला मिळत आहे. देवसागर साधक समाजाच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त शिवाजीनगर येथील माऊली मंदिरात दासबोध आणि बाळकृष्ण माऊली गुरुचरित्रामृत या ग्रंथाचे पारायण करण्यात आले. त्यांची समाप्ती मंगळवारी झाली. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आणि माऊलींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या धार्मिक कार्यक्रमाला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा खरत, गव्हाणचे माजी उपसरपंच विजय खरत, रमण ठाकूर, अरुण शेठ ठाकूर, किसन मोकल, गजानन ठाकूर, शिवाजी ठाकूर यांच्यासह संप्रदायातील मंडळी यावेळी उपस्थित होती. कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातील काँक्रीटचा रस्ता चिखलमय आणि निसरडा झाल्याने बोगद्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर एकाच भुयारी मार्गातून दुहेरी वाहतूक सुरू झाल्यानंतर दुचाकीचा अपघात होण्याची तिसरी घटना झाल्याचे कातळी भोगाव येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दुचाकीस्वार भानुदास लक्ष्मण कारभळ हा आपल्या ताब्यातील ॲक्टिवा घेऊन कापूर घोळ ते खेड असे जात असताना कशेडी घाटाच्या पर्यायी भुयारी मार्गामध्ये आला. यावेळी गळणाऱ्या भुयारी मार्गामुळे काँक्रीटचा रस्ता निसरडा होऊन त्यावर स्कूटर घसरल्याने भानुदास भुयारी मार्गाच्या कठड्यावर आपटून गंभीररित्या जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दुचाकीस्वाराला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने त्याच्यावर पुढील उपचार करण्यासाठी त्याला डेरवण येथील श्री सद्गुरू दिगंबरदास चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे.